19-20 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री न्याय द्या 3 दिवसीय धरणे आंदोलन। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना मातंग समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री न्याय द्या 3 दिवसीय धरणे आंदोलन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाज व लाभार्थी यांच्या वतीने करण्यात येत आहे। धरणे आंदोलनामध्ये दिनांक 18, 19, 20 जानेवारी 3 दिवसीय आंदोलनामध्ये प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मिळणाऱ्या कर्ज प्रकरण मंजूर व वाटप करण्याकरिता शासकीय जमानतदारांची व 7/12 जमानतदारांची अट रद्द करण्यात यावी व लॉटरी पद्धत बंद करण्यात यावी। अकोला जिल्ह्यातील भूमिहीन मातंग समाज कुटुंबाला पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत लॉटरी पद्धत बंद करून जमीन विकणाऱ्यांचा प्रस्ताव मान्य करून कुटुंबाला जमीन विकण्याचा अधिकार प्रस्ताव मान्य करण्यात यावा। शासकीय जमिनीचे वाटप करण्यात यावे। तलाठी सांजामध्ये पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत भूमिहीन कुटुंबाला योजनेचा लाभ देण्यात यावा। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्याकरिता 2001 नंतरचे तिसरे अपत्य ग्राह्य धरण्यात येत नाही व शासकीय सेवा कर्मचारी यांना 2005 नंतर तिसरे अपत्य असल्याचे ग्राह्य धरण्यात येत नाही, म्हणून शासकीय सेवा कर्मचारी यांना व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारास 2005 चा कायदा मंजूर करण्यात यावा, समान संधी देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री न्याय द्या धरणे आंदोलन 18, 19 व 20 जानेवारी 2025 पर्यंत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत आहे। या आंदोलनामध्ये मागण्या पूर्ण कराव्यात अशा मागण्या मातंग समाजाच्या वतीने उपोषणात मान्य न झाल्यास बहुजन समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाट यांच्या वतीने देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 91 मराठी। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 दिवस या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले। सर्व अकोला जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे हे उपोषण चालू आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी न्याय हक्काच्या मागणीसाठी हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले। आम्ही सुद्धा या आंदोलनाला आज जाहीर पाठिंबा देऊन या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की ज्या निवेदनाच्या मागणीत आमच्या हे मागण्या आहेत ते तात्काळ पूर्ण करावी अशी आम्ही आजच्या दिनी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करतो। अन्यथा यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। आज फक्त या ठिकाणी मातंग समाज आहे, पण उद्या अख्खा बहुजन समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। याचा जवाब यानंतर या प्रशासनाला आणि या मुख्यमंत्र्याला द्यावा लागेल, याची दखल घ्यावे, अन्यथा महाराष्ट्रात पुन्हा पेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। क्रांतिगुरू लवजी वस्ताद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा पुन्हा या महाराष्ट्रात आम्ही तीव्र केल्याशिवाय राहणार